हेडिंग न्यूज आपका स्वागत है। बिल्कुल आइए दिखाते हैं आज की इस खबर का। भिंडी निजामपुर शहर महानगर पालिका में आज पहली महासभा रखी गई। इस महासभा में नाला सफाई और कचरे का विषय लिया गया। इस महासभा में नाला सफाई और कचरे के विषय को लेकर नगर सेवक कमलाकर पाटिल ने तीखी बहस की और अपना विरोध जताया। पत्रकारों को इंटरव्यू देते हुए कमलाकर पाटिल ने क्या कहा, आइए देखते हैं इस खबर में। म्हणजे जंजीत म्हटलं तरी चालेल असे नगरसेवक निवडून आले, त्यांनी प्रत्येकाने त्या विषयासंदर्भात आपापल्या परिणाम जी आपापली माहिती होती माहिती मांडली आणि त्या विषयात मी स्वतः आयुक्त साहेबांना म्हटलं की तुम्ही प्रत्येक वर्षी पाणी नाले सफाईचा टेंडर काढता। जो अधिकारी टेंडर बनवतो तो टेंडर बिलोमध्ये घेतला जातो आणि सफाई दाखवतात 100%। तर बिलोमध्ये टेंडर घेऊन सफाई 100% दाखवतात आणि मग प्रत्येक वर्षी पाणी नगरांवर भरला कसा जातो या विषयावर का चर्चा केली नाही। एवढ्या बिलोमध्ये टेंडर देण्यापेक्षा त्या टेंडरमध्ये कष्टकरी करून समिती नेमून समितीमार्फत त्या समितीमार्फत जर याच्यावर विचार केला, निवडणुकीतील तज्ञ लोक निवडणुकीतील जुनी जाणती लोक एकत्र करून या समितीमध्ये सामील केलं आणि प्रत्येक वर्षी जो पाणी भरतो नगरांवर त्या संदर्भात माहिती मागवली आणि त्याच्यावर उपाययोजना काय या संदर्भात जर चर्चा केली असती खूप चांगलं झालं असतं आणि या विषयाला आम्ही मान्यता दिली। परंतु साहेबांकडनं महापौर साहेब आणि कमिशनर साहेब यांनी सर्वांना आश्वासित केलं आहे की ते विशेष समिती नेमून त्या समितीमार्फत चौकशी केली जाईल आणि मगच त्यांचे बिल अदा केले जातील, असा पहिला विषय झाला। आणि दुसरा जो विषय आहे तो विषय सरळ ही शासनाची केंद्र सरकारची राज्य सरकारची चालू आहे। हा विषय वाटत होता सोपा नाही। मागील 3 वर्षात काउन्सिल नसल्या कारणाने याने अधिकारी लोकांनी त्यांच्या मनमानीप्रमाणे बायो मायनिंग करण्यासाठी 441 रुपये रेट घेऊन त्या टेंडरची जवळजवळ केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून आलेला पैशाचा आणि महापालिकेचा आपला पैसा याची 5 ते 6 करोड रुपये लूट केलेली आहे। आणि आता तसाच विषय पूर्ण आता आणलेला आहे की कचरा जमा करून 3 ठिकाणी डम्पिंग ग्राउंड मध्ये जमा करायचा आणि तो पुन्हा न्यायाचा चालू झाला। हा जो प्रस्तावना आली ही मुळात ही प्रस्तावना चुकीची प्रस्तावना होती। या प्रस्तावने यांनी प्रस्तावना देण्या अगोदर याचे पब्लिकेशन करायला पाहिजे होते। आता केंद्र शासनाच्या आणि राज्य सरकारच्या माहिती प्रसार माध्यमातून अशा अनेक झिरो अशा कंपन्या निघालेल्या आहेत। त्या कंपन्यांमार्फत हा कचरा संकलित करून त्याच्यावर बायो मायनिंग करून हा पूर्ण कचरा ते संपुष्टात आणतील। प्रत्येक दिवशी आपला 480 टन एवढा काय निघतोय, त्या 480 टनासाठी ट्रान्सपोर्टिंगसाठी 780 रुपये मोजायचे आणि पुन्हा तिथे 441 रुपये मोजायचे। 1200 रुपयाची लूट आहे प्रत्येक टन मध्ये होली पाहिजे। 500 रुपयात अशा अनेक कंपन्या आहेत ते 500 रुपयामध्ये कचरा जमा करून तो कचरा बायो मायनिंग करून हा पूर्ण झिरो मायनिंग मध्ये करून देणारी कंपनी आहे। ही आपल्या माध्यमातून जर हा विषय यांनी मंजूर केला तर मी आपल्या माध्यमातून सांगतो आपल्या पैशाची लूट चालू आहे, ही पैशाची लूट थांबवण्यासाठी या प्रस्तावाला माझा विरोध आहेच। परंतु मी ह्या प्रस्तावनाच्या विरोधात राज्य शासनाकडे जात मागतो। राज्य शासनाकडे नाही जात वेळा तर मी कोर्टात जाण्याची पण तयारी ठेवा। परंतु हा जी प्रस्तावना आलेली डबल लूट करण्याची प्रस्तावना सोडून काढू आणि नव्याने प्रस्तावना मागून नव्याने शासन महापालिकेला मी विनंती करतो आपल्या माध्यमातून की नव्याने प्रस्तावना अशी आहे ना की अशा कंपन्या बोलवा कचरा संकलन एका ठिकाणी करून तो कचऱ्याला बायो मायनिंग करून पूर्ण संपुष्टात आणतील अशा कंपन्या तयार आहेत आणि त्याचं बजेट जेमतेम 500-600 रुपयात जाणार आहे। शासनाचा पैसा आला म्हणून 1000-1200 रुपये देणं काही योग्य नाही। मी पुन्हा एकदा माझ्या सहकारी आपले जे नगरसेवक आहेत यांनी नव्याने निवडून आलेले नगरसेवक पण त्यांनी आज असं वाटलंय की निवडणुकीच्या घटना घडणार आहे। कारण जे नगरसेवक आहेत आतापर्यंत फारसे म्हणजे महिला नगरसेवक होते कोणी बोलत होते, पण आज असं दिसून आलं महिला राज खरं दिसून आलं। ह्या लोकांनी जी प्रस्तावनेला त्यांना माहिती आहे पहिल्या सभेतच त्यांनी जी माहिती मांडला आणि त्या प्रस्तावनेला वाचा फोडली याबद्दल मी सर्व राहिली। या दोन्ही विषयांवरती